आपण नेहमी पाहतो की जगात चांगल्या माणसांच्या बाबतीतच वाईट होतं. चांगली माणसं जी असतात त्यांना नेहमी दुःख सहन करायला लागतं. तर असं का होत असतं? पण हे एक समज आहे असं नाही किंवा गैरसमज आहे असं नाही, हे होत असतं, आपण नेहमी पाहतो. आणि हे असं का होत असतं, याच्यापासून बचाव कसा करायचा, याचेच या व्हिडिओमध्ये हा विषय आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कदाचित त्यातला एखादा मुद्दा घेऊन तुम्हाला भविष्यात जेव्हा अशी वेळ येईल तेव्हा स्वतःचा बचाव करता येईल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. माझ्या वडिलांच्या टीव्हीवर मराठी सिरीज चालू असते संध्याकाळच्या वेळेला. साधारण पॅटर्न तोच असतो. डायलॉग्स चालू असतात आणि त्या डायलॉग्स मध्ये कोणीतरी पात्र एखादं खूप किंचाळतं, खूप ओरडतं आणि मग त्याच्यानंतर त्यांच्या ज्या बाकीच्या ज्या रिॲक्शन्स आहेत आणि म्युझिक खूप लाऊड येतं. आपण जाऊन बघतो की घडतंय काय बाबा. मी जाऊन बघितलं की काय आहे बाबा, काय चाललंय. तर साधारणपणे म्हणजे माझे वडीलही हसतात याच्यावर. ते म्हणतात आता मला काही टाइमपास नाही दुसरा, त्याच्यामुळे हे बघतो मी. की एक पात्र असतं, सेंट्रल कॅरेक्टर, मध्यवर्ती पात्र, शक्यतो महिला असते ही, आणि ही स्त्री, हिला अख्खं जग छळत असतं. तिचे घरी माहेरी असताना तिचे आई वडील मजबुरीतून तिला त्रास देत असतात. म्हणजे त्यांची इच्छा नसेल कदाचित द्यायची, पण ते त्रास येत असतो. तिचा भाऊ काहीतरी उद्योग करत असतो, तिची बहीण काहीतरी अजून हे करते, कोणीतरी चुलत भाऊ, मामे भाऊ, आते भाऊ, कोणीतरी अजूनच कोणीतरी हे असतं. बरं, तिचं लग्न झालं, ती सासरी गेली की सासरी एक तिचा वेगळाच प्रॉब्लेम असतो. इतकी वर्ष तिच्यावर प्रेम करणारा नवराच अचानक तिच्या अगेन्स्ट होतो. त्याची आईच तिच्या विरुद्ध कारस्थानं करायला लागती. बरं, सासू सासरे बरोबर असतील तिच्या, तर अजूनच कोणीतरी नणंद असते, जाऊ असते, अजून कोणीतरी असतं. ही लोक काहीतरी तिच्या विरुद्ध कारस्थान करायला चालू करतात. ही कर्तबगार स्त्री घरात येते, बाहेर एवढे मान मरातब असतात, बाहेर सगळेजण तिला विचारत असतात. पोलीस इन्स्पेक्टर असते, कुणी सरकारी अधिकारी असते, एखादी व्यवसाय चालवत असते. घरी आल्यानंतर हिची सासू हिला म्हणती, काय उपयोग आहे बाहेर सगळं करून, सासूला एक कप चहा करून देता येत नाही. अरे काय, अगं म्हातारे घे ना चहा करून, तुझा तू घे, तिला दे घोटभर, एवढी बाहेरून दमून आली आहे ती. पण नाही, ही जी महिला आहे ही सोशिकपणे सगळे पटपट पटपट आवरते, चहा करते, चहा नेऊन सासूबाईच्या हातात देते. चहाचा पहिला घोट घेतल्यावर हिच्या कपाळावरच्या आठ्या काय जात नाहीत, अजून वाढतात. हा असा चहा करतात होय. म्हणजे काय चाललंय. जी इतकी समजूतदार, सोशिक, सहनशील, सद्विचारी अशी ही सेंट्रल कॅरेक्टर आहे आपलं, ही महिला बाहेर काम करून येते, सगळं येते आणि घरात तिला हे सहन करायला लागतं. पण हे सगळं जेव्हा होत असतं तेव्हा आपण गंमत म्हणून, चेष्टा म्हणून काही वेळा सोडून देतो. बरं, ज्या महिला हे पाहतात, त्याच्याशी कनेक्ट झालेल्या असतात, त्या का कनेक्ट होतात? कारण रोजच्या रोज त्यांना कुठेतरी कुठल्या ना कुठल्या तरी लेवलवर हे फेस करायला लागत असतं. त्यांचा चांगुलपणा त्यांच्या सुखाच्या, समाधानाच्या आड येत असतो. कारण त्यांच्या चांगुलपणामुळे त्यांनाही अशा प्रकारे वाईट वागणूक मिळत असते आणि त्यामुळं चांगल्याच्या बाबतीत वाईट होतं, हा जो एक समज आहे हा दृढ होत जातो. चित्रपट हा समाजाचा आरसा आहे किंवा समाजात जे घडतं ते चित्रपटात दाखवलं जातं आणि काही वेळा उलटही होतं. चित्रपटात पाहून लोक तशी वागायला लागतात. पण कुठं ना कुठं तरी चित्रपट मागची 100 वर्षांची कला आहे. त्याच्या आधीही गोष्टी होत होत्या, त्याच्या आधीही चांगल्या माणसांच्या बाबतीत वाईट होत होतं. म्हणजे हे पूर्वापार चालत आले. हे का घडतं? कारण हा मानवी स्वभाव आहे. मानवी स्वभाव हे सांगतो की दुसऱ्याच्या त्रासातून आपल्याला आनंद मिळत असतो, असुरी आनंद मिळत असतो. हा असुरी आनंद मिळवण्यासाठी माणसं कुठल्याही थराला जातात. आपण लहान मुलं पाहतो, लहान मुलं एकमेकाला बुली करतात म्हणजे एक कोणीतरी टार्गेट बघायचं, एक दुर्बल मुलगा बघायचा आणि त्या दुर्बल मुलाला त्रास देण्यात त्या मोठ्या मुलांना आनंद वाटत असतो. साधं मांजराच्या शेपटीला काहीतरी दोरे बांध, त्याच्या पायाला काहीतरी बांध, गाढवाच्या शेपटीला डबा बांध, असं करून आपण तो आनंद मिळवत असतो. म्हणजे काही लोक तर असा असुरी आनंद मिळवणारी माणसं जगात आहेत. ती माणसं वाईट आहेत आणि ती माणसं या चांगल्या माणसांना त्रास देऊन त्यांना तो आनंद मिळवायचा असतो. जेव्हा सृष्टीची रचना झाली असेल, सुरुवातीला मनुष्य जात अस्तित्वात आली असेल, शेती करायला लागला माणूस, समूहानं राहायला लागला, त्यांची एक संस्कृती आली प्रत्येकाची, कुणी कसं जगायचं याचे नियम ठरले गेले. तर हे ठरले गेलेले नियम आहे, त्याच्यात स आणि द
या 2 अक्षरांनी एक रेष निर्माण केली, एक सीमारेषा निर्माण केली. स पासून सुरू होणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या चांगल्या लोकांच्या आणि द पासूनच्या वाईट लोकांच्या. हे मराठी भाषेतलं सांगतो मी किंवा संस्कृत भाषेतलं. सद्विचारी, सहनशील, त्याच्यानंतर सद्गुणी, सत खरं, खरं आणि खोटं, दुर्वर्तनी, दुराचारी. तर ही जी सीमारेषा आहे सत आणि असत मधली, स आणि द मधली, या सीमारेषेच्या तिकडं द मध्ये राहणारी माणसं ही वाईट असतात, स मध्ये राहणारी चांगली असतात. तसं पाहिलं तर जगात चांगल्या माणसांची संख्या कमी नाहीये, खूप जास्त आहे. पण मुठभर वाईट माणसं चांगल्या माणसांना नेहमी त्रास देतात. आणि हे घडत असतं, हे वरचेवर घडत असतं. आपण एखादा सरकारी ऑफिसर बघतो, तडफेनं काम करतो, प्रामाणिकपणे काम करतो, कुणाच्याही समोर झुकत नाही, राजकारणी लोकांनी कितीही त्रास दिला तरी त्रास सहन करतो. अशा माणसाची बदली होते, त्याला दूर कुठेतरी पाठवतात. तिथंही तो आपला चांगुलपणा सोडत नाही. तिथल्याही सिस्टीम मध्ये जी करप्ट झालेली असती त्या सिस्टीम मध्ये आपला चांगुलपणा घेऊन जातो. तिथनंही त्याची बदली होते. वारंवार त्याची बदली होत राहते, कारण त्या लोकांना त्याला त्रास द्यायचा तेवढाच एक मार्ग माहिती आहे. पण हा माणूस हटत नाही. पाहिलं तर हा माणूस खूप चांगला आहे आणि ती माणसं वाईट आहेत, कारण त्यांच्या वाईटपणामध्ये याचा चांगुलपणा आड येतोय. पण त्याला त्रास द्यायचं ते सोडत नाही. माझ्या परिचयातले एक जण आहेत की ज्यांना आपली सरकारी नोकरी शेवटी त्यांनी एका पॉइंटला अर्ली रिटायरमेंट घेतली आणि दूर कुठेतरी खेड्यात जाऊन राहायला लागले, कारण त्यांना तो त्रास सहन होत नव्हता. त्यांच्या प्रामाणिकपणाला, त्यांच्या मनाला, त्यांच्या तत्वांना ते पटत नव्हतं. पण परत तेच आहे, म्हणजेच त्या चांगल्या माणसाला तो त्रास झाला. तर असं का होतं? चांगला माणसाला त्रास होतो आणि वाईट माणसाला त्रास होत नाही. वाईट माणसं चांगल्या माणसाला त्रास देतात, चांगल्याच्या बाबतीत नेहमी वाईट होतं. असं का होतं? यातून काय करायचं? म्हणजे चांगल्या माणसानं चांगलं राहायचंच नाही का? त्यानं पण वाईटच बनायचं का? तर असं नाहीये. चांगला माणूस हा भावना प्रधान असतो. त्याला भावना असतात, त्याच्या भावना जिवंत असतात. तो प्रत्येक गोष्ट मनातून पाहतो, हृदयातून विचार करतो, तो मेंदूने विचार करत नाही. वाईट माणसं ही जन्मता वाईट नसतील कदाचित, ती चतुर असतात, वाईटपेक्षा चतुर असतात, लबाड असतात. त्यांना स्वतःचा स्वार्थ माहिती असतो आणि स्वार्थासाठी ती लोक कुठलीही गोष्ट करतात. मग त्या स्वार्थाच्या आड येणाऱ्यांना ते बाजूला करतात. मग त्यात ते पाहत नाहीत की आपण एखाद्यावर अन्याय करतोय, आपण एखाद्याचं नुकसान करतोय. चांगली माणसं हा विचार करत नाहीत. ती चांगुलपणा मनातून येतो, मेंदूतून येत नाही. विचार करायला लागला एखाद्या गोष्टीवर की मग त्यातले धोके दिसतात. मग आपण चांगलं वागलो तर हा त्रास होईल आपल्याला, हे दिसतं. पण चांगला माणूस तो विचारच करत नाही, तो भावना प्रधान असतो. त्यामुळं पहिली गोष्ट करताना कुठल्याही प्रकारे आपल्या भावना इतरांना दिसू नयेत या पद्धतीनं वर्तन पाहिजे. आपण एखादी गोष्ट करणार असू तर त्याची खूप वाच्यता करत बसायची नाही, कारण आपल्याला माहिती आहे ही चांगली गोष्ट आपण करतोय, गोष्ट करून रिकामं व्हायचं. चार चौघात असताना आपल्याला एखादा आपला अपमान करतो, आपल्या एखाद्या सवयीवरनं आपल्याला बोलतो, तर त्यावेळेस आपण आपल्या भावना ह्या दाखवत राहिलो तर आपण हर्ट झालो हे जर समोरच्याला कळलं तर अजून हर्ट करतो. त्यामुळे आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणं हे खूप गरजेचं आहे. इमोशनली आपण वल्नरेबल आहोत हे दाखवायचं नाही. ती आपली स्ट्रॉंग साईड, त्याची एक ढाल जी आहे ती सतत दाखवायची. त्याच्या आड आपण आहे तो आपण ओरिजिनल आहे, कासवाच्या पाठीसारखं. कासवाची पाठ कडक आहे, आतमध्ये मऊ आहे. आपण ती कडक पाठ जी आहे ती ठेवून द्यायची. इमोशनली वल्नरेबिलिटी दाखवायची नाही, आपली सहनशीलता, आपलं मानसिक दौर्बल्य दाखवायचं नाही, दुर्बलता दाखवायची नाही. जनरली जगात पाहिलं तर वाईट लोक जास्त आहेत असं आपल्याला वाटत असतं, कारण आपल्याला जे येतात आजूबाजूला ते आपल्याला धोका देतात, ते आपला गैरफायदा घेतात. त्यामुळे प्रत्येकावर इतका पटकन विश्वास ठेवावा अशी परिस्थितीच राहिली नाहीये. कारण आपण एखाद्यावर विश्वास ठेवायला जातो, तो माणूस खूप गोड बोलत असतो आणि त्याच्या प्रत्येक कृतीतून असं वाटत असतं की हा माणूस बाबा चांगला आहे, आणि आपण पटकन विश्वास ठेवून रिकामं होतो, कारण आपण तेवढे चांगले असतो. आपल्या मनात हे विचारच येत नाहीत की हा काही गैरफायदा घेईल का आपला. तर तिथं आपण चूक करतो. म्हणून प्रत्येकावरच विश्वास ठेवायचा नाही का? तर असं नाहीये. विश्वास ठेवायला हवा, पण स्लोली, टेक युअर टाइम. त्यांनाही वेळ द्या. ते किती काय कसे वागतात हे बघा. कोणी जो चांगला असतो ना तो जेन्युइनली चांगलाच वागतो, कुठल्याही परिस्थितीत चांगला असतो. जो वाईट असतो, ज्यानं चांगुलपणाचं सोंग घेतलेलं असतं, तो माणूस जास्त काळपणे ते सोंग टिकवू शकत नाही आणि कधी ना कधीतरी तो बुरखा फाटतो.
त्यामुळे वेळ द्या. परिस्थिती येते त्यावेळेस तो बुरखा फाटू शकतो, आणि नाही फाटला आणि खरंच चांगला असेल माणूस, प्रश्नच नाही, आपण त्याच्यावर विश्वास ठेवूच शकतो. त्यामुळे इमिडिएट विश्वास ठेवणं योग्य नाही होणं. थोडा वेळ देऊन माणसं ओळखायला शिकलं पाहिजे आपल्याला, आणि यात आपलं स्वतःचं पण ट्रेनिंग होतं आणि माणसं आपण ओळखायला शिकतो यातून. म्हणजे पुढच्या वेळी आपल्याला धोका मिळत नाही, आपला कोणी गैरफायदा घेऊ शकत नाही. माणसं येतात, आपल्याशी बोलतात, खूप गोड बोलतात, कारण त्यांना आपल्याकडनं काहीतरी पाहिजे असतं. जेव्हा माणूस समोरचा बाजूपेक्षा गोड बोलायला लागतो तेव्हा त्याला आपल्याकडनं काहीतरी पाहिजे असतं. जे तो बोलतोय त्याच्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा, इंग्लिशमध्ये म्हण आहे, रीड बिटवीन द लाईन्स. प्रत्यक्ष लिहिलेलं आणि त्या ओळींच्या मागचा गर्भित अर्थ, म्हणजे त्याच्या बोलण्यामागचा अर्थ समजावून घ्यायला पाहिजे आपण. कार्यकारण भाव लावायला हवा त्याला, की हे बाबा का करतोय हा असं, अचानक इतका चांगला कसा वागायला लागला, नेमकं काय आहे याच्या मनात. त्याच्या मनात काहीतरी असलं पाहिजे, आणि त्यामुळे त्याच्या शब्दांवर विश्वास ठेवून भावनेच्या आहारी न जाता किंवा त्या माणसाच्या आहारी न जाता तो जे सांगेल, ज्या पद्धतीनं सांगेल ती प्रत्येक कृती आपण न करता आपण त्याच्या मनातला गर्भित अर्थ ओळखायला हवा. काही वेळा असंही करावं लागेल, आपल्याला थोडं चतुर बनावं लागेल, की तो जे एखादं सांगत असेल तर त्याच्या समाधानासाठी फार नुकसान न होणारी कृती केली तर आपण त्याचा विश्वास संपादन करू शकतो, त्याला गाफील ठेवू शकतो आणि त्याचा खरा हेतू जाणून घेऊ शकतो. खरा हेतू कळल्यावर त्याच्याशी कसं वागायचं हे आपण ठरवतोच, आपल्याला माहिती असतं. पण तोपर्यंत आपल्याला थोडं धीरानं घ्यावं लागेल, थोडं चतुर वागावं लागेल, रीड बिटवीन द लाईन्स करावं लागेल, त्यातले गर्भित अर्थ शोधावे लागतील. मग त्या माणसावर विश्वास ठेवायचा नाही, त्या माणसाची कशी विकेट घ्यायची हे आपल्याला कळेल व्यवस्थित. आपल्याकडं आपले मित्र, नातेवाईक वरचेवर एकमेकांची गरज पडत असते आपल्याला. आपण कोणीतरी आपल्याला मदत करतं, आपण कोणाला तरी मदत करतो. बऱ्याचदा ही मदत अशी असते की फिजिकल असेल, आपण कष्टाकडनं मदत केली तर काही वाटत नाही, पण आर्थिक मदत केल्यानंतर मग ते पैसे यायचे बंद झाले, मग फोन उचलायचे बंद झाले, मग आपण पण आपल्या सेव्हिंग मधले उचलून दिलेले असतात. मग अशा वेळी असं होतं की आपले पैसे तर जातात, माणूस तुटतो, आणि आपल्याला एक सतत ती पोच लागून राहते, एक अनुभव शिकतो आपण कुणाला मदत करायची नाही. त्यामुळे ज्याला गरज आहे उद्या, त्याला जेन्युइनली गरज आहे, आणि त्याला आपण मदत करणार नाही, कारण आपला एक अनुभव वाईट आहे. हे करत असताना जेव्हा कुणी मदतीसाठी येतोय तेव्हा हे बघायला हवं की खरंच लायकीच आहे का, ह्याला खरंच या गोष्टीची आत्ता तेवढी गरज आहे का. म्हणजे एखादा अशासाठी येईल, अरे यार मला बाईक घ्यायची आहे, थोडे पैसे कमी पडतात, तर बाईक नवीन घेणं खरंच गरजेचं आहे का, ह्याला आहे ना, याचं काम चाललंय ना. मग आपण पैसे त्या बाईक घेण्यासाठी दिले तर याचे सोर्सेस काय आहेत बाबा, हे परतफेडीचे, याची ही जर नोकरी आहे हीच असेल तर यातनं हा किती मिळवणार आहे, मग त्यात ऍडिशनल पैसे काढून तो आपल्याला कसे देऊ शकणार आहे, ह्याच्याकडे काही वेगळे स्रोत आहेत का. सॉरी, हे खूप अगदी असं खूप प्रॅक्टिकल थिंकिंग आहे, पण एवढं प्रॅक्टिकल थिंकिंग केलं नाही तर मग आपल्याला तो त्रास होत राहणार. कारण त्या माणसानं उद्या त्याच्याकडे स्रोत नसतील, दुसरं काही इन्कम सोर्स नसेल, आणि आपले पैसे बुडवले तर काय होईल, आपल्याला तो पिंच होतो ना, मग आपल्याला त्रास होतो त्याचा, अरे आपले पैसे बुडाले. आणि बुडाले म्हणजे आपल्याकडचे काढून आपण दिलेले असतात, ते पैसे बुडाले, आपले पैसे गेले. बरं, ते पैसे 3 महिन्यासाठी जरी व्याजी लावले असते आपण बँकेत, तरी काय त्याला 10 रुपये 20 रुपये तर आले असते. तेव्हा आपले गेले जाऊ नयेत याच्यासाठी हे सगळी दक्षता घेऊन आपल्याला वागायला लागणार आहे. त्यामुळं आर्थिक मदतीसाठी कोणी आला असेल तर खरंच मदत करायची गरज आहे का, त्या माणसाला मदतीची गरज आहे का, त्याचे परतफेडीचे काय सोर्स आहेत हे बघून आपण करायला हवं. काही वेळा असंही होतं, कुठल्याही भावना न ठेवता आपण मदत करायला लागती, कारण ती वेळ तशी असते, आणि मग त्यावेळेस आपल्याला वाईटही वाटत नाही, वेळेला आपण उपयोगी पडलो याचं प्रचंड समाधान वाटतं. त्यामुळं त्या मदतीची खरंच गरज आहे का, किंवा त्या पर्टिक्युलर व्यक्तीची तेवढी मोठी गरज आहे का, हे बघून आपण मदत करायला हवी. आर्थिक आपल्या नेहमीच्या परिचयातली एखादी व्यक्ती असती आणि घरातली असते, कधी कधी ते काही माणसं मुडी असतात. ते मुडी माणसं काय करतात की आपल्याकडे दुर्लक्ष करतात, आपल्याशी बोलत नाहीत. आपल्याला वाईट वाटतं, यार नेहमी बोलणारा माणूस अचानक बोलायचा बंद झाला, फोन उचलत नाही माझे, किंवा इव्हन घरात असेल तर घरात बोलत नाही माझ्याशी सरळ, काय झालं असेल. आपल्या डोक्यात तो भुंगा चालू असतो. या भुंगा चालू असल्यावर काय होतं, आपल्याला खूप त्रास होतो त्याचा.
कारण आपण तेच विचार करत असतो. आपल्या नेहमीच्या जे कामं आहेत, जे आपल्याला इतर गोष्टी करायच्या, त्याच्यातला विचार सगळा आपण इकडे डायव्हर्ट केलेला असतो. कारण आपल्या डोक्यात तो भुंगा असतो की हा माणूस माझ्याशी का बोलत नाही, हा माणूस माझ्याकडे का दुर्लक्ष करतोय, माझं काय चुकलं असेल का, मी काय बोललो असेल का, नेमकं काय झालं असेल. तर हे जेव्हा आपण विचार करतो तेव्हा हा विचार करतच नाही की माझं नाही चुकलंय, माझं चुकलेलं नाहीये, त्याचं चुकलं असू शकतं ना, आणि त्याला गिल्ट आला असेल. आपणच का दोष घ्यायचा आपल्याकडे की आपलं चुकलंय म्हणून. आणि आपण 10 वेळा अशा माणसाच्या मागं लागलो तर तो काय, तो भाव खाणार. प्रत्येकाला भाव दिलेला पाहिजे असतो, त्यामुळे तो भाव खाणार आणि तो अजून बोलायचं बंद करणार. त्यापेक्षा जो आपल्याला त्रास होतोय तो बोलत नाहीये, आपल्याकडे दुर्लक्ष करतोय, हे दुर्लक्ष आपल्याकडे जे करत असतो तो त्याच्यामुळे आपल्याला जो त्रास होतोय तो कधीतरी त्यालाही होऊ दे ना. एक जेव्हा नातं जर तेवढं पॉवरफुल असेल आणि त्या नात्यामध्ये तेवढे दृढता असेल, त्या नात्यामध्ये तेवढा विश्वास असेल, तर मला नाही वाटत की इगोसाठी आपण या गोष्टी कराव्यात. पण एखाद्या नात्यात त्याची गरजही असते की दोन्ही पार्टनर्सना ही गोष्ट माहीत व्हायला पाहिजे की परस्परांचा आदर करायला हवा. त्याच्यामुळं आपण कुठेतरी एक स्टेप मागं आलो, एक स्टेपवर फर्म राहिलो की नाही, मला आत्ता लगेच मागं लागायचं नाही तुझ्या, मी तुला वेळ देतो किंवा देते, ज्या दिवशी तुझी इच्छा होईल तेव्हा बोल माझ्याशी. मी जर मागं लागत राहिलो तर मग कसं होईल, जाऊ दे जरा, मी पण मजा घेतो याची. तर नको, थोडं फर्म राहूया. फर्म राहिलं की त्यालाही वेळ मिळेल, त्यालाही हे लक्षात येईल की हा, मी जे वागतोय किंवा वागतीये याचा परिणाम होतोय बरं का ह्याच्यावर, आणि हा आज जर, कारण गरज त्यांनाही असते आणि ते कळून येतं की त्यांना गरज आहे का नाही जेव्हा आपण फर्म राहतो. नसेलच तर ठीक आहे, आपल्याला मनाला समजवायला हवं, पण त्यांना गरज असेल तर तेही आपल्याशी बोलायला येतात आणि आईस ब्रेक कुठेतरी होतो. वेळ लागतो कदाचित ह्याला, पण तेवढा वेळ पेशन्स ठेवायला पाहिजे. या ज्या काही 5-6 गोष्टी मी आता सांगितल्या, या गोष्टींचा वापर केला, या गोष्टी आपल्या आचरणात आणल्या रोजच्या जीवनात, तर आपल्याला जो त्रास होतो चांगल्या वागण्याचा, आपल्या तो त्रास कमी होईल. कारण आपण चांगलं वागायचं काही सोडणार नाहीये, पण चांगलं वागताना थोडी दक्षता घेऊन चांगलं वागलं तर जो त्रास आहे तो त्रास कमी होईल. वाईट माणसांना आपला गैरफायदा घेऊन द्यायचा जो एक सवय लागलेली असती ती सवय कमी होईल आणि ते आपल्यासारख्या इतरांना त्रास देताना विचार करतील की हा माणूस असा वागतात ही माणसं, त्यामुळे त्यांच्यासाठी पण एक लर्निंग एक्सपिरियन्स होईल, एक अनुभव होईल. मला वाटतं या गोष्टी आपण करून बघायला हरकत नाहीये आणि त्याच्यामुळं आपल्याला एकतर मानसिक शांती लाभेल, समाधान लाभेल आणि लोकांच्या वाईट वागण्याचा जो त्रास होतो तो त्रास कमी होईल असं वाटतंय मला. तुम्हाला काय वाटतं याच्यावर मला प्लीज कमेंट करून सांगा. आणि थँक्यू सो मच तुम्ही आतापर्यंत बघितल्याबद्दल.